थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी। फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या विमानात 156 प्रवासी असल्याची माहिती। जगभरात बोईंगचे सुमारे 6000 अपघात, 9000हून अधिक प्रवाशांचा मृत्यू। बोईंग विमानाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह। अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या आधीचे व्हिडिओ समोर, प्रवाशांनीच टिपलेली विमानाच्या आतली दृश्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला विमान दुर्घटनास्थळी जाऊन आढावा, तर सिव्हिल रुग्णालयातही मोदींची भेट। विमान दुर्घटनेत बचावलेल्या रमेश विश्वास कुमारशीही साधला संवाद। विमानातून उडी मारली नाही, दुर्घटनेतून बचावलेल्या रमेश विश्वास कुमारांनी सांगितली A to Z स्टोरी। कसा बचावलं माहित नाही रमेशची आपबीती झी24 तासवर। विमान दुर्घटनेतील 200हून अधिक मृतांच्या नातेवाईकांची DNA चाचणी। DNA मॅच झाल्यानंतरच मृतदेह सोपवणार। भीषण विमान दुर्घटनेमुळे ओळख पटवण्यात अडचणी। इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला, राजधानी तेहरानवर डागले क्षेपणास्त्र आणि ड्रोन। इराणचे आण्विक ठिकाण लक्ष्य केल्याची माहिती।